नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला ब्लाउजच्या बाहीला डिझाईन कशा पद्धतीने बनवायची आहे, डेली वेअरचा असो किंवा साडीवरचा असो, तर सोप्यात सोपी पद्धत आणि खूप सोपी डिझाईन जी आहे ती तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण डिझाईनला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात आपण बाहीला डिझाईन बनवणार आहे। तर कशा पद्धतीने बनवायचे आहे तर ते तुम्हाला इथे सांगत आहे। तर इथे मी ही बाही कट करून घेतलेली आहे, अस्तरची ब्लाउजची बाही आहे। तर अशा पद्धतीने इथे डिझाईन आलेलं आहे, पाहू शकतात या पद्धतीने इथे डिझाईन आलेले आहे। रेडीमेड जे आहे ती डिझाईन आहे। तर याला कशी डिझाईन बनवायची आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहे। आता या साइडने पाहू शकतात इथे कमी आलेलं आहे, इकडच्या साइडने प्लेन आलेला आहे। मग आपल्याला दोन्ही साइड सेम करायचे आहेत। तर यावेळेस काय करायचं आहे, अशा वेळेस तर आपल्याला दोन्ही बाजूनी काय करायचंय, हे अंतर जे आहे ते सेम सोडायचं आहे दोन्ही साइडने। हे पहा, अशा रीतीने सेम अंतर सोडायचं आहे। आणि याला आपल्याला काय करायचं आहे, इथे एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो जॉईंट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे। आता हे साइडला ठेवणार आहेत आणि आपल्याला याला डिझाईन बनवून घ्यायची आहे। इथं मी हा कपडा घेतलेला आहे, याचे आपल्याला व्यवस्थित असे तर हे पहा, हे घेतलेलं आहे आपण 1.5 इंचाचा, रुंदीला घेतलेला आहे। लांबीला आपल्याला जितक्या जी काही डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला लांबीला आपल्याला आहे अशी घ्यायची आहे। फक्त आपण 1.5 इंचाचे हे व्यवस्थित असे चौकोनी बॉक्स करणार आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आपण चौकोनी हे बॉक्स जे आहे ते 1.5 इंचाचे आपण तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे पूर्ण मी हे तर आणखीन आपल्याला असेच खूप सारे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे अशा रीतीने अगोदर बनवून ठेवलेले आहेत। तर 1.5 इंचाचे घेतलेले आहेत हे। आता हे आपण काय करणार आहे, इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर कशा पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवायचे आहे तर पाहू शकतात आपल्याला हे जे हा कपडा जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे त्रिकोणी, त्याच्यानंतर आणखीन एकदा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला समोसा डिझाईन जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हे समोसा डिझाईन बनवलेले आहे। तर अशाच आपल्याला हे भरपूर याचे जे आहे ते पूर्ण बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे। आता आपण इथे काय करणार आहेत, हे पलटवून घेणार नाहीत, कारण आपण याला डिझाईन जे आहे ते तयार आलेले आहे। त्याच्यामुळे आपले लेस जर असेल तर आपण त्यावेळेस काय करतात, लेस आपण काढून घेत असतात आणि पलटवून घेऊन बाही जॉईंट करून नंतर आपण लेस जॉईंट करत असतात। पण आपण याला काय करणार आहे, डायरेक्ट जॉईंट करणार आहे। तर डायरेक्ट जॉईंट करायचं आहे, त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला हे जे आहे ते आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। पाहू शकतात पुढच्या साइडने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे टिप मारून घ्यायची।
हे टिप मारलेली आहे. आता ही जी काही डिझाईन बनवलेली आहे आपण, तर ती आपल्याला याच्यावर अशा रीतीने आपल्याला हे लावून घ्यायची आहे. हे आपली फिटिंग कुठे येणार आहे, इथं आपली फिटिंग येणार आहे. फिटिंग पासून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बाही जी आहे ती व्यवस्थित अशी जॉईन करून घ्यायची आहे. पण आपल्याला दोन्ही साईडने सेम अंतर सोडायचं आहे. हे आपल्याला शिलाईसाठी काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने सेम अंतर सोडणार आहे. हे आता इथून आपण हे टिप मारून घेणार आहे. हे अशा पद्धतीने आपण ही डिझाईन जी आहे ती बनवून घेतलेली आहे. आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. तर हे पाहू शकतात, अशा पद्धतीने आपण सुंदर अशी ही डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे. पाहू शकतात, वेअर केल्याच्या नंतर खूप सुंदर अशी दिसते. आता इथं आपली फिटिंग आल्याच्या नंतर हे पहा, इथं आपली फिटिंग आल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला हे डिझाईन दिसणार आहे. तर आपल्या साधा रेग्युलरच्या बाहीसाठी पण तुम्ही यूज करू शकतात, किंवा तुम्हाला साडीवरचा ब्लाऊज सुद्धा टिच करायचा असेल तर त्यावेळेसही तुम्ही अशा पद्धतीने बाहीची डिझाईन बनवून घेऊ शकतात. हीच डिझाईन मी बॅक साईडला पण बनवणार आहे या ब्लाऊजला. तर अशाच पद्धतीने बॅक साईड आणि बाहीला डिझाईन सेम कशा पद्धतीने बनवून घेऊ शकतात, खूप सोप्यात सोपी पद्धत सांगितलेली आहे. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला ही डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.